नमस्कार मैत्रिणींनो, वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आपण 3 चुन्यांची बाहीची कटिंग पण बघूया आणि शिवण्याची अगदी सोपी पद्धत बघूया. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. हे तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि नक्की ट्राय करून बघा. ही 3 चुन्यांची बाही अगदी सोपी पद्धतीत शिवली जाते. तर मी अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा हे पेपर पॅटर्नवर कटिंग करून घेतलेला आहे. पेपर पॅटर्न काढण्याची पद्धत बघा. आता आपण नेहमीप्रमाणे बाही काढत असतो ती बाही आपण काढून घेतली. मग ती बाही काढल्यानंतर वरती आपण फक्त 2.5 इंच तुम्हाला खूप जुन्या हव्या असतील तर 3 इंच 3.5 इंच जाऊ शकता. आणि आडव्या बाजूने सुद्धा खूप जुन्या असतील तर 3 इंच करा आणि जर कमी जुन्या हव्या असतील तर 2.5 इंच करा. आणि फक्त आकार देऊन घेतला आहे. आणि आपली बाही जी काढलेली आहे तिच्यावरती आपण 2.5 इंच घेतलेलं आहे. तर आपण या पद्धतीने ब्लाऊज पीस आणि अस्तरचा कपडा कटिंग करून घेतलेला बाहीचा. आणि मग उलटी बाजू आणि सुलट बाजू ही बघून घेतलं आणि त्यानंतर अस्तर ठेवून आणि हे पूर्ण शिवण करून घ्यायचं आहे. बाही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे बाही शिवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. अवघड काहीच नाही, एकदम म्हणजे खूपच सोपी पद्धत आहे. तर आपण अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा टिप घालून घेऊया. पूर्ण टिप घालून घेतल्यानंतर अस्तर उलटून घ्यायचं आहे आणि मग दाबटीप घालून घेतली. दाबटीप दिल्यानंतर आपण जर तुम्हाला खूप फुगत असेल तर वरून दाबटीप देऊ शकता. जर गरज असेल तर द्यायची, नाहीतर नाही दिली तरी चालते. तर आता वरच्या बाजूने आपण शिवण करून घेतलेले. वरच्या बाजूने शिवण केल्यानंतर आपण मुंड्याला आकार कोणत्या प्रकारचा कशा प्रकारचा देतो हे सुद्धा पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलं जाईल. तर पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता इथं 2.5 इंच घेतलेलं तिथं कात्रीने कापून घेतलेलं आहे. मग आता चुन्या देऊया. चुन्या देण्याची पद्धत बघा, अगदी सोपी. काहीतरी टोकदार वस्तू घ्यायची आणि तिला चुन्या देऊन घ्यायचे त्याच्या साहाय्याने. आता आपण या 3 किंवा 4 असे या पद्धतीने देतात. 4, 5 आपल्या आवडीनुसार या चुन्या द्यायच्या असतात. आता आपली बाही कशी आली आपण बघून घेतलं. नंतर मग पुढचा आकार देण्यासाठी आपण खडूने मार्किंग करून घेतलेले. तर या बाईला सुद्धा पुढचा मुंडा जो असतो तिथं आकार द्यायचा असतो. काही महिला देत नाही. मग काय होतं, ब्लाऊज जेव्हा घातलं तेव्हा पुढच्या बाजूने चुन्या किंवा खूप असं फुगल्यासारखं येतं. त्यासाठी हा आकार दिला तर एकदम बाही अगदी प्लेन बसते. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ब्लाऊज ज्या महिला शिवत असतील त्यांना ह्या 3 चुन्यांची बाहीची भरपूर अडचणी येतात. त्यासाठी मी ही सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. या पद्धतीने आपली ही बाही बसणार आहे ब्लाऊजची. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि तुम्हाला सोप्या पद्धतीत अगदी सोप्या पद्धतीत व्हिडिओमध्ये माझं प्रयत्न असेल की ज्या महिलांना ज्या शिवण्याच्या अडचणी असतील त्या मी अगदी सोप्या पद्धतीत समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओला बघता बघता लाईक करायला विसरू नका. दुसऱ्या बाजूची बाही आहे ती पण शिवण करू त्याच पद्धतीने शिवण करायची आणि त्याच पद्धतीने आपण चुनट देऊया. म्हणजे दुसरीसुद्धा शिवण करून दाखवते. फक्त मुंड्याचा आकार जो असतो तो बदल करायचा आहे देण्याचा. तर या पद्धतीने आपण दाबटीप घालून घेतलेली आहे. दाबटीप देऊन झाल्यानंतर वरच्या बाजूने सुद्धा दाबटीप देऊ शकता. तर दुसऱ्या बाहीचे त्याच पद्धतीने शिवण करायचं आहे. कधी कधी काय होतं, हाताची एक बाही लांब होते, एक बाही म्हणजे उंचीला कमी होते. तर ते येऊ नये त्यासाठी काय करणार, एकमेकावर बाही ठेवून घ्यायची आहे, व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. म्हणजे ज्या बऱ्याचशा नवीन शिवतात त्या महिलांचं खूप होतं, त्या प्रमाण खूप असतं कमी जास्त बाहीची उंची. मग यासाठी एकमेकावर बाही ठेवून घ्या आणि त्यानंतरच चुनट द्या. आता मध्ये कात्री देऊन घेतली आहे आणि मग आपण ह्या चुनट देऊन घ्या. चुनट देताना आपण एका हाताच्या बाहीला किती चुनट दिलेलं आहे मग तेवढ्याच चुनट आपण दुसऱ्या बाहीला सुद्धा देणार आहे. कमी जास्त नाही, आपण मोजून घ्यायचे किती चुनट दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीला सुद्धा तेवढेच द्यायचे आहे.
म्हणजे आपल्या दोघी बाया व्यवस्थित आणि दिसायलाही छान दिसतील आणि प्रॉपर व्यवस्थित ब्लाऊज घातल्यानंतर त्या प्रॉपर येतील. तर बघा पुढच्या मुंड्यालासुद्धा आपण आकार देऊन घेतल्या. दोघी मुंड्यांना आपण आकार, बाईच्या जे मुंडे असतात त्यांना आकार द्यायचेच असतात. फुगाबाई असो या 3 चुनटची बाई असो, कोणतीही बाई असो, पुढच्या मुंड्याला आकार दिला तर आपण ब्लाऊज घातल्यानंतर एकही रिंकल्सवर चुनट म्हणजे असं कपडा गोळा होत नाही. या पद्धतीने ही बाईची तुम्हाला कटिंग सांगितली आहे, व्हिडिओ सांगितलेला आहे, शिवण्याची पद्धतही अगदी सोपी सांगितली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.